स्वमुखाद्वारे त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं उद्बोधन करावं। त्यांचं कार्य श्रेष्ठ आहेच, पण त्यांच्या कार्याची माहिती त्यांनी थोडी 2 शब्दात द्यावी ही मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। आज या ठिकाणी जो सन्मान माझा करण्यात आला त्याबद्दल मी हिंगणघाट एक्सपो आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व हितचिंतक मित्रांचा मी आभारी आहे। मुळातच वेगवेगळ्या विषयावर काम करायची मला पहिलेपासून आवड आहे आणि या आवडीतूनच या सर्व गोष्टी माझ्या घडत आल्या। सर्वप्रथम सामाजिक क्षेत्रातलं माझं पदार्पण जे आहे ते सर्पमित्र म्हणून आहे, आपण सर्वांना माहिती आहे। परंतु मी फक्त सर्पमित्र राहून नाही तर मला असं वाटलं की एकटा माणूस हे काम नाही करू शकत आणि त्यासाठी मी विदर्भामध्येच नाही तर महाराष्ट्रात म्हणजे ठाणेला सुद्धा माझ्या हातातून प्रशिक्षण घेतलेले सर्पमित्र तुम्हाला आढळतील आणि विदर्भात तर भरपूर ठिकाणी माझ्या हातचे सर्पमित्र आहेत। पक्षीमित्र ज्यांनी पक्ष्यांचं निरीक्षण कसं करावं, पक्ष्यांचं अधिवासाचं संरक्षण कसं करावं ह्या गोष्टी ज्या आहे त्या माझ्यापासून शिकून घेतलेले बरीच मंडळी आज कार्यरत आहे आणि मी पक्षी अभ्यासक असल्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोक हिंगणघाटामध्ये येतात, इथले पक्षी पाहतात, हिंगणघाटचे त्यांचे फोटोग्राफ्स घेतात आणि या सर्व गोष्टीची मला आवड आहे। सर्पमित्र, पक्षीमित्र, बरेचसे प्राणीमित्र सुद्धा म्हणजे माझ्या विचाराचे काम करणारे बरेच हात आज कार्यरत आहेत। त्यानंतर इतर जे विषय आहे, आज एक नवीन विषय मी पुन्हा एक हाताळतो आहे आणि तो म्हणजे आपण जे विसरलो, आपल्या हिंगणघाटच्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना आपण विसरलो, परंतु मला त्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा इतिहास पुन्हा नव्याने बाहेर काढायचा आहे। लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्प्टन यांचा इतिहास बाहेर काढण्यात यश आलं, बऱ्यापैकी लोकांना लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्प्टन समजून आलं आणि तुम्हाला जर एकदा परत तुम्हाला जर समजून घ्यायचं आहे, खूप आश्चर्यकारकरित्या जर तुम्हाला लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्प्टन जर समजून घ्यायचं आहे तर एखाद्या वेळेस आपण माझ्यासोबत बसा, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। इतकं मोठं काम त्या माणसाने केलं आहे आणि त्याला हिंगणघाटच्या भूमीमध्ये चिरविश्रांतीसाठी आपण जागा दिलेली आहे, हा आपला गौरव आहे। मी पुन्हा सांगू इच्छितो की आपल्या इथे स्वातंत्र्य संग्रामाची वर्धा जिल्ह्यातली सर्वात मोठी लढाई हिंगणघाटामध्ये लढली गेली, परंतु आपल्या गावामध्ये आष्टीसारखं पोलीस स्टेशन वगैरे कधी जाळण्यात आलं नाही, त्यामुळे आपल्या इथला स्वातंत्र्याचा लढा हा थोडासा मागे असल्यासारखा आपल्याला वाटतो, परंतु वर्धा जिल्ह्यातील सर्वात स्ट्रॉंग लढा जो होता तो हिंगणघाटमध्ये होता आणि मी जेव्हा त्यावरचं पुस्तक लिहील त्या दिवशी तो विषय सुद्धा सर्वांच्या समोर येईल। यापूर्वी मी 2 पुस्तक लिहिलेलं आहे, एक सापावरचं माझं पुस्तक मी लिहिलेलं आहे, एक फुलपाखरावरचं माझं पुस्तक मी लिहिलेलं आहे। फुलपाखराचा सुद्धा मी अभ्यास केला आणि विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून फुलपाखरू, त्यांचं महत्त्व आणि त्यांच्या प्रजाती या मी दाखवलेल्या आहे आणि यानंतर विदर्भातील जे वन्यजीव आहे त्याच्यावर एखादं पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे आणि हिंगणघाटचे जे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहे त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे। आपण या ठिकाणी मला बोलून मला जे सन्मानित केलं आणि माझा उत्साहामध्ये जे वाढ केली त्याबद्दल मी आपला खूप खूप मनातून अंतःकरणातून आभारी आहो। आपलं सहकार्य मला असंच मिळत राहो इतकं बोलून थांबतो। धन्यवाद।